प्रत्येक महिलेला हे अत्यावश्यक असेलच असं नाही, हे महिलांना कळू लागतं. त्यामुळे सेल्फ अवेअरनेस वाढतो आणि कॉन्फिडन्स देखील वाढतो. हे सुरक्षित आहे का, या सगळ्यांबद्दल नेमकं सायन्स काय सांगतं आणि याचा महिलाच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो? एक लहान पण अतिशय संवेदनशील भाग आहे. गरजा समजायला मदत होते. आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल अनेकांना प्रश्न आहेत, पण बोलायला अजूनही संकोच वाटतोय. महिलांचं सेक्शुअल प्लेजर, क्लायटोरिस स्टिम्युलेशन आणि त्यात व्हायब्रेटरची भूमिका, या सगळ्यांबद्दल नेमकं सायन्स काय सांगतं? हे सुरक्षित आहे का आणि याचा महिलाच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा सर यांच्या मार्गदर्शनातून ते गेल्या 40 वर्षांपासून क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून रुग्णांची सेवा करत आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचं क्लिनिक आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे. डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मते सर्वप्रथम महिलांनी स्वतःचं शरीर समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी क्लायटोरिस म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. क्लायटोरिस हा महिलांच्या शरीरातील एक लहान पण अतिशय संवेदनशील भाग आहे. या भागात हजारो नर्व एंडिंग होतात. त्यामुळे या भागावर योग्य आणि सौम्य स्टिम्युलेशन मिळाल्यास महिलांना अधिक सेक्शुअल प्लेजर अनुभवता येतं. वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर महिलांच्या सेक्शुअल प्लेजरमध्ये क्लायटोरिसची भूमिका खूप महत्त्वाची असते. डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की व्हायब्रेटर हे केवळ प्लेजरसाठी नाही, तर सेक्शुअल वेलनेससाठी देखील उपयोगी ठरतं. व्हायब्रेटर मधून निर्माण होणाऱ्या हलक्या कंपनामुळे क्लायटोरिसवरील नर्व्स एंडिंगसाठी सक्रिय होतात. मेंदूपर्यंत आनंददायक सिग्नल जातात आणि सेक्शुअल ॲरोसल वाढतो. अनेक महिलांना ताणतणाव, मानसिक दबाव, हार्मोनल बदल आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे प्लेजर अनुभवणं कठीण होतं. अशा वेळी व्हायब्रेटरच्या मदतीने शरीर रिलॅक्स होतं आणि मन शांत होतं. डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की क्लायटोरिस स्टिम्युलेशनमुळे महिलांना स्वतःच्या शरीराच्या गरजा समजायला मदत होते. कुठला स्पर्श सुखद आहे, किती इंटेन्सिटी आहे, योग्यता कळते. हे महिलांना कळू लागतं. त्यामुळे सेल्फ अवेअरनेस वाढतो आणि कॉन्फिडन्स देखील वाढतो. व्हायब्रेटर वापरण्याचे फायदे सांगतात. डॉक्टर उमेश मुंदडा असं स्पष्ट सांगतात की हा पूर्णपणे वैद्यकीय आणि वैयक्तिक निर्णय आहे. प्रत्येक महिलेला हे अत्यावश्यक असेलच असं नाही, पण योग्य माहिती, सुरक्षित पद्धतीचा वापर केल्यास याचा सकारात्मक परिणाम सेक्शुअल हेल्थवर होऊ शकतो. मात्र काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेहमी स्वच्छ आणि चांगल्या गुणवत्तेचा व्हायब्रेटर वापरावा. सुरुवातीला लो व्हायब्रेशन पासून सुरुवात करावी. जर कोणताही डिस्कम्फर्ट जाणवला तर त्वरित वापर थांबवा. शेवटी डॉक्टर उमेश मुंदडा यांचा एकच महत्त्वाचा संदेश आहे आणि तो म्हणजे सेक्शुअल प्लेजर ही लाजिरवाणाची गोष्ट नाही, ती आरोग्याचा, मानसिकतेचा, समाधानाचा एक भाग आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.